जिल्हा परिषद भरती 2023चे जे शेवटच्या टप्प्यामध्ये जे एक्झाम होणार होते त्यांचे हॉल तिकीट साईडवर उपलब्ध करून दिलेले आहेत। तर यामध्ये पेपरच्या 6 ते 7 दिवस अगोदर म्हणजे ज्यांचे पेपर आहेत त्यांचेच हॉल तिकीट उपलब्ध करून दिलेले आहे। तर सध्या 10 व 11 तारखेचे हॉल तिकीट साईडवर उपलब्ध करून दिलेले आहे आणि बाकी पेपरचे हॉल तिकीटसुद्धा 1 ते 2 दिवसामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर हॉल तिकीट डाउनलोड कशी करायची, तर सर्वप्रथम तुम्हाला लिंकवर यायचं आहे। लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या लिंकला क्लिक करून तुम्ही मेन साईडवर या। तर तुम्ही बघू शकता बघा 4/6/2024 ते 11/6/2024 पर्यंतचे हॉल तिकीट आपण डाउनलोड करू शकतो। तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम इथे तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, इंग्लिश किंवा मराठी। त्यानंतर तुमचा इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जो तुमच्या अर्ज केलेल्या फॉर्मवर सुद्धा आहे किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचा मेसेज आला असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर सुद्धा मिळाला असेल तर तो इथे तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमची जन्मतारीख टाकायची आहे। तर जन्मतारीख तुम्हाला DDMMYY मध्ये टाकायची आहे। म्हणजे तुमची जन्मतारीख जर 4 सप्टेंबर 1991 असेल तर तुम्हाला 04-09-91 असे इथे टाईप करायचं आणि डॅश देणं गरजेचं राहणार आहे। हे टाईप करा आणि त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाका आणि सर्वात खाली लॉग इनचं ऑप्शन आहे इथे क्लिक करा। तर तुमची हॉल तिकीट तुमच्यासमोर ओपन होईल। तर या प्रोसेसने तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर लवकर आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या। फक्त 10 आणि 11 तारखेचेच हॉल तिकीट साईडवर उपलब्ध झालेले आहे। बाकी पेपरचे साईडवर हॉल तिकीट उपलब्ध झालेले नाही आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये ते सुद्धा हॉल तिकीट उपलब्ध होतील। त्या प्रकारची अपडेटसुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।